असा सॉलिड प्लॅन केलाय ना मी. रात्रभर जागले आहे. मेंदूवर असा ताण दिला ना, अशी डोक्यालिटी वापरली. आयुष्यभरात इतकी डोक्यालिटी वापरली ना मी. सॉलिड प्लॅन तयार केलाय. दादाला पण तो प्लॅन ना खूप आवडलाय. पण मला दादांच्या काही गोष्टी ना पटतच नाही. आता काय झालं? ते खुशाल त्या मुक्तासाठी तिच्या खोलीत चहा नाश्ता घेऊन गेले. हे मला अजिबात सहन झालेलं नाही. कारण त्यामागचं गुपित तुला माहिती नाहीये. काय आहे, बकऱ्याला जेव्हा आपल्याला बळी द्यायचा असतो ना, तेव्हा आपल्याला त्याला आधी चांगला चुंगला खाऊ घालावं लागतं. मग त्याला पुजावं लागतं आणि मग त्याच्या मानेवरनं सुरा असा दादा जे करतोय ना ते बरोबर करतोय. अच्छा, पण तू काहीतरी तुझ्या प्लॅन बद्दल सांगत होतीस ना? काय ग तुझा प्लॅन? काय आहे, आपण त्यांच्या लग्नाची एक सरप्राईज पार्टी ठेवणार आहोत आणि त्या पार्टीचा उद्देश असा असेल, सगळ्या महत्वाच्या लोकांशी मुक्ताची ओळख करू द्यायची. असं मुक्ता आणि सारंगला वाटलं पाहिजे. म्हणजे त्यांना अजिबात डाऊट आला नाही पाहिजे, शंका आली नाही पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे तर आपण त्यांच्या लग्नामुळे एकदम आनंदी आहोत. आपण आतापर्यंत जे वागलोय त्यामुळे ते सारंग आणि मुक्ताचा आपल्यावर विश्वासच बसणार नाहीये. तोच विश्वास संपादन करायच्यासाठी हा सगळा प्लॅन आहे. अगं पण आत्या, तुझ्या सुपीक डोक्यात नक्की काय प्लॅन आहे? प्लॅन असा आहे, बरा होता. बरं, दोघांनी तर चहा पिऊन घ्या, खाऊन घ्या थालीपीठ. हा, आणि मग या बाहेर. तुमच्यासाठी काही खास वस्तू आणलेली आहे, दाखवायची. काय दादा? अरे हो हो, सब्र का फल मीठा होता है. येऊन तर बघा, काहीतरी आणलंय तुमच्यासाठी. आणि मुक्ता, आता तू तुझे आउट हाऊस मधले सगळे तुझं कपडे सामान सगळं इथे घेऊन ये. आजपासून तू तुझ्या हक्काच्या घरामध्ये इथे राहायचं आहेस. अनबिलिव्हेबल. दादा दादा मला विश्वासच बसत नाही. असं वाटतंय एखादं स्वप्न बघतोय मी. स्वाभाविक आहे, असं वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. आणि एवढ्या प्रखर विरोधानंतर माझ्यामध्ये असा अचानक झालेला बदल एवढ्या पटकन स्वीकारणं फार अवघड आहे. मी समजू शकतो, पण मुक्तामुळं मी आज जिवंत आहे. हा पुनर्जन्म केवळ तिच्यामुळं मिळालेला आहे. त्याने एवढं तर केलंच पाहिजे. बरं मुक्ता, आम्ही सगळेजण असलो तरी स्वतःची काळजी घ्यायची, हलगर्जीपणा करायचा नाही. घे. तुम्ही या आवरून. हा, जरा 1-2 मिनिटं घ्या. हो, आलोच. खाऊन घे. काय दादा? काय काय आहे, जा बायकोचं सामान घेऊन या आउट हाऊस मधून. दादा दादा तुम्ही बोला. जा, वेळ घालवू नकोस. पळ. हो. ज्या क्षणी तुला सत्य कळेल ना, फार मोठा हादरा बसेल तुला. काय करू, बाप आहे तुझा. हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच करतोय बाळा. कसला सॉलिड प्लॅन बनवलायस ग तू आत्या. थँक्यू व्हेरी मच. आभार कसले मानतेस ग बाळा. अहो, एक घर तुझे आणि या घरात तुझे जे हाल होत आहेत, किती हाल होत आहेत माझ्या बाळाचे, बघवत नाहीये ग मला. मग त्रास होतो, खूप त्रास होतो मला. असू दे असू दे. अण्णा
छोटे मालक. आई, आजपासून मुक्ता माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये राहणार आहे. तिच्या बॅग्स घ्यायला आलोय मी. आता कसलंच टेन्शन घेऊ नका तुम्ही. मालक, डोक्यावरचा सगळा ताण हलका झाला आमच्या. अण्णा, अहो तुम्ही असे हात जोडत नका जाऊ. खरं तर मीच हात जोडून तुमच्या सगळ्यांची माफी मागायला पाहिजे. माझ्यामुळे तिला, तुम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. पण तुम्ही अनबिलिव्हेबल माणसं. इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही कधीच तक्रार केली नाही. हाव, असं नका हो बोलू. तुमचं तिच्यावर लई प्रेम आहे, माहिती आहे आम्हाला. बरं बरं, माझी एक इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी आता असं घराच्या बाहेर न राहता घरात पाहुण्यांच्या खोलीत राहा. नाही नाही मालक, नाही नाही. मोठ्या मालकांनी माझ्या लेकीला त्यांच्या मनात घरात जागा दिली ना, हेच आमच्यासाठी खूप आहे. अहो मी ह्या गाजा एवढा असल्यापासून तुमच्या या घरात संबळ वाजवा येतोय. मी इथंच राहायचो तेव्हापासून. मला त्यात काही चुकीचं वाटत नाहीये. ना, त्यापेक्षा नोकरांची आशा केली घरात मांडून घ्या ना. म्हणजे अन्न पण खुश आणि त्यांना असं वाटेल की आपण सगळे बाहेरच राहतोय. आणि दाजी पण खुश, म्हणजे त्यांना असं वाटेल की आपण सगळे घरातच राहतोय. गजा गजा, मस्त डोकं लावलंस यार. एकदम भारी आयडिया आहे. आवडली ना माझी आयडिया? अरे खूप आवडली. मी असंच भारी डोकं लावत असतो. पण बाकीचे बोलतात की मी काय पण बोलतो. अरे गजा, तू काही नाही बोलत. खूप खरं आणि स्वच्छ मनानं बोलतोस. तुझ्यासारखं सगळ्यांना जमलं असतं ना, तरी सगळ्यात राग द्वेष शिल्लकच राहिला नसता. हे मुक्ताताईची द्या आणि देवीची मूर्ती. मुक्ताची बॅग मी घेतो. पण त्याचं काय आहे, मी अजून आंघोळ केली नाहीये, त्यामुळे मूर्ती नाही घेत. मी काय म्हणते, म्हणजे मी येऊ का तिला पाहायला? नको नको, मग तिला आराम करू दे. अण्णा, त्यांची इच्छा असेल तर त्यांना येऊ दे ना. अहो छोट्या मालक, हो तिला अशा मोठ्या घरची सवय नाही. तिला बिथरून जाते लगेच. अण्णा, अहो मी आहे ना, मी घेईन सांभाळ. आणि तसंही त्यांचं सगळं आवरून झालंच आहे, तर देवी आईची मूर्ती त्या सोबत घेऊ शकतात. हाव, एकदा पाहू द्याव तिला. काळजीनं जीव नुसता उधळलाय हो. एकदा भेटले ना तर बरं वाटत ना. ठीक आहे, जा. आई राजा, दो उद